मी अनिता मराठमोळी रेसिपी या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेकरी स्टाईल नानकेट। तर चला आता आपण रेसिपी बघूया। तर आपण 1 वाटी मैदा घेतलाय, पिठी साखर घेतली, 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा, थोडं तूप आहे अर्धा वाटी आणि 1 बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी ते तूप थोडं पगळून घ्यायचं आपल्याला वितळून। गावरान तूप आहे, त्याच्यात आपल्याला पिठी साखर टाकायची। पिठी साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची तुपामध्ये, म्हणजे नाही का एकजीव झाला की आपलं मिश्रण चांगलं होतं। असं हलवून घ्यायचं 2-3 मिनिटं। त्याच्यानंतर आता आपल्याला 1 वाटी मैदा सोडायचा। 1 वाटी मैदा सोडल्यानंतर आपण 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, बेसन पीठ। त्याच्यानंतर 2 चमचे रवा आहे आणि आता आपल्याला थोडा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा थोडासा त्याच्यापेक्षा कमी। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि आता पुन्हा आपल्याला एकजीव करायचं। आता चांगले एकत्र करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला हे 10 मिनिटं ठेवायचं। एकसारखं हलवून घ्यायचं। ते मिश्रण कसं साखर आणि आपण सगळे जे पीठ टाकले ते एकत्र झाले पाहिजे ना, असं 10 मिनिटं थोडं दाबून ठेवायचं। म्हणजे आता आपण गॅस पेटवू आणि आपण कढई आता 10 मिनिटांसाठी फ्री हीटला ठेवून द्यायची। त्याच्यामध्ये वाटी ठेवायची, तुमच्याकडे स्टँड असलं तरी ठेवू शकता। आता आपण प्लेटला तूप लावून घेऊ आणि आपण जे मिश्रण करून ठेवलेले त्याच्या असं एक साचा घ्यायचा, म्हणजे चमचा, म्हणजे एकसारख्या आकाराचे येते आणि त्या चमच्यामध्ये असं दाबून भरायचं आपण केलेलं मिश्रण बिस्किटाचं आणि असं गोल करून घ्यायचं आणि असे बिस्किट नानकेट बनवून घ्यायचे। बघा असं चमचा घ्यायचा, तुमच्याकडे कुठल्या साईजचा चमचा चालेल तो चमचा घ्यायचा आणि त्या चमच्यामध्ये ते दाबून दाबून भरायचं, म्हणजे कसं एकदम गोल एकसारखं येतं आणि पटकन निघतं। असे सगळे बनवून घ्यायचे। आपले तुमच्या प्लेटवर जेवढे बसतील तेवढे बनवून घ्यायचे। एकसारखे बनवले की असे मग आपण आता जी फ्री ठेवायला ठेवली होती ती कढई 10-20 मिनिटं त्याच्यावर आता ही प्लेट ठेवून द्यायची। हळूच गरम असतं, हळूच ठेवायचं काळजीपूर्वक आणि आता झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटं ठेवून द्यायचं। पुन्हा 20 मिनिटानंतर पाहायचं, गार झाले की मग ते नानकेट काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि अशा पद्धतीने सगळे नानकेट बनवून घ्यायचे। बघा किती छान झालेत, एकदम ब्राऊन कलर। कोणी म्हणाल का घरी बनवले